खमंग मऊ लुसलुशीत असे हे काकडीचे थालीपीठ आहेत। काही भागामध्ये ह्याला धपाटे सुद्धा म्हणतात, पण आम्ही कोल्हापूरमध्ये थालीपीठच म्हणतो। इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची लसूण जिऱ्याबरोबर चेचून घेतलेली आहे, काकडी खिसून घेतलेली आहे। ज्वारीचं पीठ घालायचं, ज्वारीमध्येच आम्ही तांदूळ दळून आणतो, त्यामुळे तांदळाचं पीठ एक्स्ट्रा घालायची गरज नाही। डाळीचं पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ, हळद, हिंग, पांढरे तीळ, ओवा, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर घालायचं। छान असं मिक्स करायचं आहे आणि सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे थालीपीठ थापण्यासाठी। तर आता मी इथे एक कापड घेतलेलं आहे, त्यावरती पाणी लावून छान असे पातळ थालीपीठ थापून घेतलेले आहेत। तव्यावरती थालीपीठ अलगद टाकायचं, पाण्याचा सुपका मारायचा आणि कापड काढून घ्यायचं आहे। चिटकट वगैरे अजिबात काहीच नाही, बघू शकता तुम्ही इथे मी कसं दाखवलं आहे त्याप्रमाणे। आणि छान कडेने तेल सोडून हे खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। मुलाच्या डब्याला देण्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी हे छान पर्याय मला तरी वाटतो चांगला आहे। तुम्ही सुद्धा नक्की असे काकडीचे थालीपीठ बनवून बघा। मुलं असे काकडी खायला बघत नाहीत, पण असं हिडन फॉर्ममध्ये त्यांना घालायला हा छान ऑप्शन आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।